जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक पहिला. स्तवननाम. समास तिसरा. शारदा स्तवननाम. श्रीराम समर्थ. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. शब्दमूळ वाग्देवता माहम माया. पहिला दशक स्तवननाम समर्थांनी श्रीमद दासबोधाच्या सुरुवातीलाच घेतलेला आहे. मुख्य भूमिका स्तवनाची भूमिका. स्तवनासाठी आमचा जन्म, भक्तीसाठी आमचा जन्म, याचं सगळं ते प्रतीक आहे. हा दासबोध म्हणजे जिवंत मनुष्यच आहे किंवा एखाद्या मनुष्याचं आयुष्यच आहे. त्या आयुष्यामध्ये त्याने काय काय करायला पाहिजे, काय काय करायला नको, याची सगळी जंत्री समर्थांनी काढून दिलेली आहे. या सगळ्या ग्रंथामध्ये शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत असंख्य ग्रंथांचा सार समर्थांनी भरून ठेवलेला आहे. भगवद्वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. समर्थांनी हे स्पष्टच सांगून दिलेलं आहे मंगलाचरणामध्ये की बाबा भगवंताचं जे जे आहे ना ते सगळं मी याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये मनुष्याला वेळ नसतो. मनुष्याकडे धावपळ असते आणि त्याच्याकडे त्याचं लक्ष वेधून घेणारी इतरही अनेक साधनं आहेत. डिस्ट्रॅक्शन त्याला भरपूर होत असतं. मग ह्या अशा कलियुगामध्ये एवढ्या सगळ्या ग्रंथांचा सगळा अभ्यास मनुष्याकडून कधी होणार आहे? कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी हे सगळं एकाच ठिकाणी आपल्याला आणून दिलं. मग आपला या ठिकाणी हे सगळं करत असताना एकच हेतू असायला पाहिजे की हे जे समर्थांनी, हे जे भगवंताने मला या दासबोधाच्या रूपानं काढून दिलेलं आहे त्याचं श्रवण करत असताना मी सर्व भावानं, साष्टांग भावानं, अष्टांग सगळे आपले अष्ट जे अंग आहेत ते नमस्कार करत असताना भूमीवर टेकले जातात आणि त्याला साष्टांग दंडवत म्हटलं जातं. ते दंडवत आहेच, पण त्याही आधी आपल्या अंतर्मनामध्ये हे दंडवत घालणं भगवंताला अत्यंत गरजेचं आहे. आता हे सगळे आपले सगळे ज्ञानेंद्रिय असतील, पंचज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, या सगळ्यांमध्ये ना त्या भगवंताची फ्रिक्वेन्सी आपण मॅच करून घेतली पाहिजे. त्या भगवंताशी ट्युनिंग आपण लावून घेतली पाहिजे. काय असतं, एखादं म्युझिक वाजत असतं, त्याच्यामध्ये जर एखादा इको जास्त झाला ना तर असा आवाज असा घुमल्यासारखा वाटत राहतो परत 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 परत. त्याच्यामध्ये जर बास जास्त झाला ना तर असं फार असा दबल्यासारखा आवाज त्या ठिकाणी वाटत असतो. आणखी इतर काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर त्याचा परिणाम होत असतो. तसंच आहे आयुष्यामध्ये ना मनुष्याला त्याच्या सगळ्या कार्यामध्ये ना त्याने भगवंताशी ट्यून, भगवंताचा जो विवेक आहे, भगवंताचा जो बोध आहे, भगवंताची जी जाणीव आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असं का म्हटलं जातं? आता या ठिकाणी खरा अर्थ भगवंताला काय अभिप्रेत आहे की बाबा रे, तुझ्याकडे विषय येतील, तुझ्याकडे वासना येतील, असा कोणीच नाही या जगामध्ये की ज्याच्याकडे विषय येत नाही. असं कोणीच नाही की ज्याच्या मनामध्ये पाप निर्माण होत नाही. पण खरा श्रेष्ठ कोण आहे? मनामध्ये सगळ्यांच्याच येतं. मनच हे मुळात पापाचं प्रतीक आहे. मुळात जेव्हा मनुष्य सिद्धपणाला पोचतो, जेव्हा मनुष्य भगवंताशी तादात्म्य पावतो, तेव्हा त्याचं मनच निघून गेलेलं असतं. म्हणजे चांगलं मन, वाईट मन असाही काही विषय नाही. मन हेच मुळात वाईट आहे. मग हे येतंच, पण विवेकी मनुष्याचं काम काय आहे, साधकाचं काम काय आहे की त्याने हे जाणून की हे येतच राहणार आहे, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये हे असे प्रसंग, अशी निमंत्रणं, अशी आमंत्रणं हे समोर उभेच राहणार असणार आहे. पण याच्यातून मला काय प्राप्ती होणार आहे
परिणामाचा विचार आपण प्रत्येक वेळेस केला पाहिजे. मग एखादी प्राप्ती होते, मग त्याच्या पुढे काय असा आपण विचार केला पाहिजे. त्याच्या पुढे काय असा विचार केला पाहिजे. तर असं पुढे करता करता पुढे करत करत जर आपण गेलो ना, तर आपल्या लक्षात येतं की पुढे तर काहीच नाही. पुढे सगळं हे झालं की आणखी दुसरं काहीतरी आपल्याला शोधावं लागणार आहे. लोभाचं, कामनेचं, अहंकाराचं. ते झालं की आणखी दुसरं काहीतरी शोधावं लागणार आहे. आणि हे असं शोधता शोधताना आपला मुख्य हेतू आनंदाचा होता, तो आनंद कुठच्या कुठे सुटून जातो. मग आनंदाचा मूळ स्रोत कोण आहे? तो परमेश्वरच आनंदमय आहे. मग जेव्हा लोक आपल्या सगळ्या मनाच्या वृत्ती त्यागून देतात, मनाचे किंतु परंतु सोडून देतात आणि सर्वार्थानं तन मन धनानं भगवंताला शरण जातात, तेव्हा त्यांच्याकडे आनंद भरत असतो. मग आपण हेच भगवंताला अभिप्रेत आहे, हीच स्तवनाची भूमिका आहे. तन मन धनानं भगवंताला शरण जाणे किंवा तन मन धनानं भगवंताचा होणे आणि तिथून ती अहंकाराची स्टेअरिंग आहे ना आपली, ती काढूनच टाकणे. आता वाहन शिकण्यासाठी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्या गाडीला 2 स्टेअरिंग असतात. एक स्टेअरिंग त्या शिकवणाऱ्याच्या हातात असते, एक स्टेअरिंग आपल्या हातात असते. पण सांसारिक मनुष्याच्या गाडीला एकच स्टेअरिंग असते अहंकाराची, आणि जो साधक आहे त्याच्या गाडीला 2 स्टेअरिंग असतात. एकीकडे भगवंत बसलेला असतो, एकीकडे सद्गुरू बसलेले असतात. मग आपल्याकडून एवढं तेवढं जर कमी जास्त काहीतरी झालं तरी तो मॅनेज करून घेतो, तो सांभाळणारा असतो. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या गाडीला ना हे दुसरं स्टेअरिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, रोज कायमस्वरूपी आयुष्यभर. मग हे स्टेअरिंगला स्क्रू म्हणा किंवा तो रॉड म्हणा, तो कशाचा असतो? तो उपासनेचा असतो, तो भक्तीचा असतो, स्मरणाचा असतो, श्रीसेवेचा असतो, श्रवणाचा असतो. असे वेगवेगळे मिळून ही स्टेअरिंग बनलेली असते. तेव्हा कुठे तिथे भगवंत बसतो. हेच स्तवन आहे. आयुष्यभर हे करायला लागतं, याला कधी खंड नाही. मग पण हे ज्याच्या माध्यमातून करायला लागतं तिचीही साथ आपणाला असायला पाहिजे. नाही तर काय होईल, आपल्याला स्तवन करायचं आहे पण आपली देह प्रकृतीच आपल्याला साथ देत नाही किंवा काळच आपल्याला साथ देत नाही. काळ साह्य झाला पाहिजे की नको? काळ साह्य होण्यासाठी त्या मायेचं सुद्धा स्तवन आपल्याला करायला लागतं. ही मायासुद्धा वाईट नाही. आपण असं म्हणूच नाही की माया वाईट आहे. आता ती जर वाईट असती मग आपण कोणाच्या साह्यानं कार्य केलं असतं? खुद्द या शारदेला समर्थांनी जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, त्या अव्यक्ताचं काम करण्यासाठी व्यक्त स्वरूपात या मायेला पाठवलेलं आहे, या शारदेला पाठवलेलं आहे. फक्त आपण तिचा, त्या या मायेचा आपण या सद्गुरू नियमामध्ये राहून वापर करणं आवश्यक आहे. आता गाडीचा भाग आपण बघितला. आता त्या गाडीमध्ये हवा पण व्यवस्थित ठेवावी लागेल, तिच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय जे काय असेल ते पण भरावं लागेल, तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग पण करावी लागेल. मग आपण म्हणू शकतो की ही गाडी चांगली आहे, ही माया चांगली आहे, पण त्या गाडीची आपण काळजीच घेतली नाही. कसं तरी कुठेतरी खराब रस्त्यावरून तिला चालवली आणि मग ती पंक्चर झाली की मग आपण काय बोलतो, ही माया काही चांगली नाही. पेट्रोल डिझेल टाकलंच नाही तिच्यामध्ये सामर्थ्य, तर ती कशी काय चालणार आहे? काळजी घेतलीच नाही. एक भजन कीर्तन, ध्यान, उपासना, व्यायाम, प्राणायाम, एक चांगला सकस आहार, एक चांगली झोप आपण घेतलीच नाही. एक सगळ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आपण ठेवलेच नाही. तर मग ह्या मायेच्या सहाय्यानं असं होऊ शकतं की आपणाला दुःखच भेटेल. मग ही माया वाईट आहे किंवा हा संसार वाईट आहे असं बरेच जण बोलतात, पण तसं काहीच नाही. ही माया, हा संसार म्हणजे त्या शारदेचं प्रतीक आहे. आपल्याला ती त्या मूळ पुरुषाचीच व्यक्ती आहे.
थोडक्यात तो मूळ पुरुषच तिच्या रूपानं कार्य करतो, तो मूळ पुरुषच आहे असं समजून आपण राहिलं पाहिजे. म्हणून तिचं स्तवनही करणं गरजेचं आहे. तिचं स्मरण करायचं, तिची सेवा करायची, तिच्यासाठी सगळं व्यवस्थित करायचं, हा प्रपंचही व्यवस्थित करायचा, परमार्थही व्यवस्थित करायचा, असा एक मुख्य सगळा भाग समर्थ नेहमीच सांगत आले. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. तर हा नेटका प्रपंच होण्यासाठी या मायेचं किंवा या शारदेचं स्तवन होणं गरजेचं आहे, कारण हे सगळं तिचंच रूप आहे. आता वंदिन वेदमाता. परमेश्वर तो निर्गुण आदिनारायण, त्याने त्या ब्रह्म्याला सगळ्यात आधी काय दिलं तर वेद दिले. म्हणाले हे वेद घे आणि जा बोलले या वेदांपासून सृष्टीची रचना कर. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. मग तिला वेदमाता कसं काय म्हटलं गेलं तर याचा एक मुख्य आशय असा आहे की त्या मूळ पुरुषाची व्यक्तीसुद्धा तीच आहे आणि तीच शारदा म्हणून कार्याला आली. तिनेच मग त्या वेदांचा अर्थ सांगितला किंवा त्या वेदांच्या सहाय्यानं या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीच्या कार्याला त्या ब्रह्मयाला हातभार लावला. कारण ती जर नसती तर त्या ब्रह्मयाला त्या वेदांचा अर्थ कळला नसता किंवा ती सृष्टी रचना कार्य करता आली नसती. कसं असतं, ज्याने निर्माण केलेलं आहे तोच जेव्हा सांगतो तेव्हाच आपल्याला कळतं, तोपर्यंत कळत नाही. म्हणून हीच शारदा त्या मूळ पुरुषाची व्यक्तीसुद्धा आहे आणि तीच शारदा म्हणून कार्याला आली. तीच ब्रह्मयाची सुता कन्या म्हणून जन्माला आली आणि तीच बोलले आजही या सगळ्या सृष्टीचा सांभाळ करत आहे, या सगळ्या सृष्टीच्या सगळ्या प्रकृतीला सांभाळत आहे. म्हणून तिला आपण नेहमी वंदन केलं पाहिजे. कारण या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिवीर देवे सदा वंदिता, सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. या माता शारदेला ते ब्रह्मा विष्णू महेश ते सुद्धा वंदन करत असतात. मग आपण मानवी बापुडे त्या ठिकाणी का म्हणून वंदन करू नये, कारण या सगळ्यांना कुठेतरी त्या मायेचा, त्या शारदेचा, त्या मूळ पुरुषाच्या त्या व्यक्तीचाच आधार आहे. आपणही नित्यनेमानं तिचं वंदन केलं पाहिजे, तिचं स्तवन केलं पाहिजे, जे की आपण करतच असतो. तिचा श्लोक आपण म्हणतच असतो. त्यायोगे आपल्याला ही प्रकृती, हा काळ, या प्रकृतीच्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या बदलांना सामोरे जाता येतं. शब्दमूळ वागदेवता माहम माया. आता शब्दाचं मूळसुद्धा तीच आहे, कारण तिचा वास कुठे आहे, तिचा वास परेमध्ये आहे. परेशाच्या जवळ तिचा वास आहे. म्हणून परादेवतासुद्धा तिला म्हटलं जातं. तिच्यापासून शब्दांची निर्मिती होते, तिच्यापासूनच आपल्याकडे स्फुरण उभं राहतं, तिच्यापासूनच आपल्याकडे कल्पना सुचतात. म्हणून ती नेहमी कुठे असते तर ती त्या मूळ पुरुषापाशीच असते, कारण ती त्याचंच प्रतिबिंब आहे. तिच्या माध्यमातून शब्द म्हणजे एक रूपामध्ये आलेले सगळी त्या परब्रह्माची, सगळ्या त्या ईश्वराची चेतना असते. म्हणून एक परमेश्वराचं सान्निध्य ज्यांना लाभलेलं असतं त्यांच्याकडे ही मूळ पुरुषाची जी व्यक्ती आहे, ही जी माता शारदा आहे, तिचं अस्तित्व अत्यंत स्पष्टपणे प्रकट झालेलं असतं. अशांचे शब्द ना अत्यंत मधुर असतात. अशांच्या शब्दामधून सामर्थ्य प्रकट होतं किंवा अशाच्या शब्दामधून ना भक्तजनांचे सगळे हृदय उकलले जातात, त्यांना समाधान लाभत असतं किंवा त्यांना त्यांचे कार्य साधले जात असतात किंवा त्यांना त्यांच्या कार्यासाठी वेगवेगळे संकेत मिळत असतात. हा सगळा त्या माता शारदेचा महिमा आहे. शब्दमूळ वाग्देवता ती आहे. जर आपल्याला आपल्या वाणीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्या माता शारदेचं आपण स्मरण केलं पाहिजे. तिला तिचं या कुंदेंदू तुषार हारधवला हा जो श्लोक आहे, या श्लोकाचं एक रोजच्या रोज 2-3 वेळेस आपण स्मरण करून त्या माता शारदेकडे आपलं निवेदन ठेवलं पाहिजे. आणि
या माझ्या सगळ्या वैखरीला सामर्थ्य मिळावं, या सगळ्या वैखरीकडे पुण्य प्रकट व्हावं आणि हा सगळा अनुचित सगळा भाग हिच्याकडचा कमी व्हावा अशी मागणी आपण त्या माता शारदेकडे केली पाहिजे. माहम माया, आता मायेचं सगळं रूप तिचंच आहे इथे समर्थ हे सांगू बघत आहेत. म्हणून माया काळसुद्धा साह्यकारी झाला पाहिजे की नको, म्हणून या सगळ्या माता शारदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. आणि शब्दांचे अंकुर तिच्यापासून उठतात. वदे वैखरी अपार, वैखरी तिच्यापासून सगळी वदली जाते. म्हणून हे जे काय उत्तम आहे ना ते सगळं या माता शारदेचं आहे. एखादा व्यक्ती कोणीतरी एखादा काहीतरी उत्तम सद्गुणाचं सत्वगुणाचं काहीतरी श्रवण आम्हाला देत असतो, त्यामागे सद्गुरू कृपा तर असतेच, पण त्याच्यासोबतच या माता शारदेची सुद्धा कृपा असते, कारण तिच्याशिवाय हे शक्य नाही. जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी, नाहीतर काय होतं, नुसते शब्द ऐकायला मिळतात पण त्यांचं अंतर उकलून दाखवण्याचं कार्य या माता शारदेचं आहे. म्हणून जिथे जिथे अर्थ समजतो आहे, जिथे जिथे आनंद प्राप्त होतो आहे, तिथे तिथे या माता शारदेचं अस्तित्व असतं. जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आता योगियांची समाधी लागत असते, बऱ्याच जणांची लागत असते आणि काही जण प्रयत्न करतात पण त्यांना थोडीशी अडचण येते. तर याचं कारण असं आहे की ही माया म्हणा किंवा ही प्रकृती म्हणा किंवा ही शारदा म्हणा, ही शारदा त्यांना सहाय्यभूत होत असते. त्यांना या मायेपासून किंवा या प्रकृतीपासून कसलंही विचलन निर्माण होत नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी त्या आतल्या सगळ्या मूळ पुरुषाशी तादात्म्य करून घेतलेलं असतं. आता एक साधी गोष्ट आहे, राजा जे सांगेल तीच गोष्ट राणी करत असते आणि प्रजेला त्या पद्धतीनं किंवा त्या सगळ्या दासी असतील किंवा ते सगळे सेवक असतील त्या पद्धतीनं सगळी वागणूक देत असते. आता मुख्य राजाचा ठाई पडला, मुख्य देवाचे ठाई पडला, मग काय उणे तयाला. जिथे जिथे भगवंत आहे ना तिथे तिथे ही प्रकृती निश्चितपणे सहाय्य करत असते. ही माया, ही माता शारदा त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठीच उभी राहत असते. जसं त्या अनुसयेचं आपल्याला माहिती आहे, आपण श्री गुरुचरित्रामध्ये वाचलेलं आहे की ती माता शारदा त्या अनुसयेवर कशा पद्धतीने कृपा करत होती, म्हणजे प्रकृती त्या माता शारदे त्या अनुसयेला कशा पद्धतीनं सहाय्य करत होती. ती भूमीवर चालत असताना ती भूमी मऊ होऊन जायची, सूर्य मंद मंद तापायचा, का तर हिला त्रास होऊ नये म्हणून. तीच भूमिका आहे. आपण एक आपली मुख्य उपासना, मुख्याची भक्ती, एक सद्गुरू सेवा जे काय असेल ते आपण अत्यंत निष्ठेनं अत्यंत तळमळीनं जर करत असलो ना तर ह्या बाकीच्या गोष्टी म्हणजे संसारातल्या इतर सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्या सगळ्या अनुकूल होत असतात, मागायची सुद्धा गरज पडत नाही. असा हा सगळा भाग आहे. योगी यांची समाधी तिच्यामुळेच प्राप्त होत असते. जे धारिष्टांची कृतबुद्धी, आणि धारिष्ट्य एक भक्तीचा विश्वास असेल, एक भगवत कृपेवर विश्वास असेल, भगवंताचं आपण रोज करत असलो ना तर मग आपल्याकडे धारिष्ट्य उभं राहतं. आणि हे धारिष्ट्य देण्याचं काम, ही बुद्धी देण्याचं काम या शारदेचं आहे. तिच्याकडे हे डिपार्टमेंट आहे. त्यासाठी मात्र आधी जसं पेरावं लागतं मग तसं उगवतं, तसं एक रोजच्या रोज पेरणी आम्ही करत राहिलं पाहिजे. जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आता
विद्या, सद्विद्या आणि अविद्या असे 3 प्रकार आहेत. विद्या ही आपली बाहेरची सगळी द्वैतातली पोटा पाण्याची जी विद्या आहे ना, तिला विद्या म्हटलं जातं. सद्विद्या सद्गती किंवा समाधान किंवा सायुज्यता मुक्ती जिच्यापासून मिळते ती सद्विद्या, ती सद्गुरूपासूनच मिळू शकते. आणि अविद्या एक मनुष्याकडे कुबुद्धी जेव्हा उत्पन्न होते तिला अविद्या असं म्हटलं जातं. जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. पण जेव्हा मनुष्य भक्तिमार्गामध्ये सतत व्यस्त राहतो ना, तेव्हा त्याच्याकडची विद्या अविद्या हे सगळं आपोआप बाजूला होऊन जातं. कारण ती माया त्या ठिकाणी त्या मूळ पुरुषाशी संलग्न झालेली असते. त्या ठिकाणी अर्धनारी नटेश्वर भूमिका आधी वेगळी होती, पण नंतर ती एकच झालेली असते. त्या ठिकाणी मग मूळ मायेची अवस्था, मूळ त्या ठिकाणी सगळं मूळ आणि प्रकृती यांचं सगळ्यांचं एकत्रच त्या ठिकाणी अस्तित्व प्रकट होतं आणि सगळ्या उपाध्या आपोआप तुटून जातात. आणि मग त्यांना बाहेरच्या सगळ्या सोपस्काराची गरज नसते. त्यांचा देहसुद्धा विना अन्न पाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी नुसता हवेवर सुद्धा जिवंत राहू शकतो. आणि त्यांच्यासाठी मग कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कारण काय तर विद्या अविद्या उपाधी त्यांनी तोडून टाकलेली असते. आता आपल्याला ह्या गोष्टी का त्रास देतात, अविद्या त्रास देते किंवा वेगवेगळ्या सगळ्या उपाध्या आपल्याला भेडसावत असतात. तर त्याच्यावरचा उपाय समर्थ इथे सांगत आहेत की विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. आता आपण हे तोडलेलं नाही, कुठेतरी आपण ही विद्या अविद्येची उपाधी धरून ठेवलेली आहे. जसं एखादा दारू सोडणारा मनुष्य म्हणतो माझ्याकडून दारू सुटत नाही, आणि एखादे संत पुरुष सद्गुरू पुरुष त्याला सांगतात की बाबा तू दगड धरून ठेवला, आणि बोलतो की दगड माझ्याकडून सुटत नाही. तसंच हे आहे, आपण कुठेतरी अहंकार अविद्या अज्ञान धरून ठेवलं, कुठेतरी अजूनही आपणाला त्या सगळ्या गोष्टींमागची भूमिका पूर्णपणे पटलेली नाही किंवा ते सोडवत नाही. हा सगळा मायेचाच सगळा प्रभाव आहे, हा सगळा अविद्येचाच सगळा प्रभाव आहे, अज्ञानाचाच सगळा प्रभाव आहे. म्हणून ज्ञान मिळवत राहावं, श्रवण करत राहावं, उपासना करत राहावी, सत्संगती सदा घडव, सुजन वाक्य कानी पडव. हे जे काय शक्य होईल तेवढं करत राहायचं. ही एकदा अविद्या अज्ञान सगळं मनुष्याकडचं निघालं की सगळ्या उपाध्या सगळ्या बाजूला सुटतात. अज्ञानापासून सगळ्या उपाध्या आहेत. आपल्याकडे उपाधी आहे, अज्ञान आहे, तर समजून घ्यायचं की म्हणूनच आपल्याला त्रास आहे. हा त्रास जाण्यासाठी ना देव येईल आणि माझ्या आयुष्यात चमत्कार करेल देव चमत्कार करतो, पण एकदा दोनदा करतो. पण आपण असं परत आपल्याकडे अज्ञानच आहे, देहबुद्धीच आहे, मीपणाच आहे, अहंकारच आहे, अजून सत्याची जाणीव झालेली नाही. तर देवही किती वेळा चमत्कार करणार. कुठेतरी आपणाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं लागेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ काय की देणारा ज्या क्षमतेनं देण्याची क्षमता ठेवतो, की ज्याच्यामुळे देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, नेमकं आम्हीसुद्धा आता सिद्ध होणं गरजेचं आहे. कशासाठी? आत्मज्ञानाला सिद्ध होणं गरजेचं आहे. आम्हीसुद्धा विवेक वापरणं गरजेचं आहे. आम्हीसुद्धा भानावर राहणं गरजेचं आहे. आमचंसुद्धा डोकं आता ठिकाणावर ठेवणं गरजेचं आहे. आम्हीसुद्धा सत्य कळल्यानंतर योग्य मार्ग निवडणं गरजेचं आहे. हे असं जर करत गेलो ना तर मग आमच्याकडच्या अविद्या उपाध्या तुटून जातात. जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, जये करता महत्कार्या प्रवर्तले साधू. तुर्यावस्था ज्याला ज्याला प्राप्त होते त्याच्याकडे हे महद कार्य प्रकट होत असतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य. जागृतीमध्ये आपण रोजच्या रोज
जिथे जिथे असं वागत असतो, करत असतो, वेगवेगळे कामं करतो, ती जागृती अवस्था. त्याच्यानंतर स्वप्न अवस्था. निद्रेमध्ये आपण या स्वप्न अवस्थेमध्ये जात असतो. पण याहीपेक्षा श्रेष्ठ भूमिका सुषुप्तीची अवस्था असते. त्या ठिकाणी मनुष्याला त्याच्याकडच्या ह्या सगळ्या तत्वांचा विसर पडलेला असतो. तो त्या ठिकाणी जणू काही न्यूट्रल झालेला असतो, आत्मामय तो झालेला असतो. आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ भगवदमय होण्याची भूमिका म्हणजे तुर्य अवस्था. आणि अशी तुर्य अवस्था ज्याने प्राप्त केलेली असते त्याच्याकडे मग महत् कार्य उभं राहतं. तो मोठमोठी कार्य अशा पुरुषांच्या हातून होत असतात. या तिन्हींच्या पलीकडे राहून तो मग या सगळ्या विश्वातल्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करत असतो. मूळ शाश्वत अवस्था याला म्हटलं जातं. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा. आता ही कार्य कोणाच्या सगळ्या संकेतानं करत असते तर ईश्वराची निजशक्ती. मुळात ती ईश्वराचीच एक शक्ती आहे आणि हिच्यापासून आपणाला शांती प्राप्त होत असते. म्हणून ही माया सर्वार्थानं आता ही आहे ईश्वराचीच आणि हिला ईश्वराकडेच समर्पित करणं अभिप्रेत आहे. एक साधी गोष्ट आहे. एक ज्याचं आहे त्याच्याजवळ, जो मुख्य मालक आहे त्याच्याजवळ सगळेजण शांत होतात. मुख्य राजाच्या समोर सगळेजण शांत होतात. ज्याच्या हातामध्ये रिंग आहे, जो रिंग मास्टर आहे, त्याच्या आज्ञेनं सगळे कार्य करतात. मग आम्ही जर आमच्या सगळ्या जीवनाचे सूत्र म्हणा किंवा आयुष्याचे, देहाचे सगळे सूत्र प्रत्येक गोष्ट भगवंताला विचारून करत असलो ना, तर मग भगवंत रिंग मास्टर असला ना, मायासुद्धा त्या ठिकाणी आम्हाला शांती प्रदान करत असते. मनासारखं झालं की मग आपल्याला शांती मिळेल असं आपणाला वाटत असतं. पण असं काही नसतं. मुळात शांती ही आपली माया जेव्हा शांत असेल, ही प्रकृती जेव्हा शांत असेल तेव्हा आपणाला लाभत असते. आणि ही माया किंवा ही प्रकृती त्या एका मुख्य रिंग मास्टरपाशीच शांत होत असते. जे ज्ञानी यांची विरक्ती, आणि ज्ञानी जनांपाशी विरक्ती कोणामुळे येत असते तर या भगवत ज्ञानामधून ही माया त्या ठिकाणी शांत झाल्यामुळेच त्यांच्याकडे विरक्ती उभी राहत असते. नैराश्य शोभा. एक नैराश्याच्या रूपानं म्हणजे काय? नैराश्य याचा अर्थ या ठिकाणी फार अत्यंत शीण किंवा चिडचिड किंवा त्रास असा नाही, तर नैराश्य म्हणजे एक मनाची स्थिर वृत्ती या ठिकाणी समर्थ दाखवू बघत आहे. या सगळ्या शारदेमुळे किंवा या सगळ्या मायेमुळे किंवा या सगळ्या प्रकृतीच्यामुळे ही सगळी शोभा आपल्याकडे येत असते. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. आणि ती अखंड त्या एका भगवंताच्या सगळ्या शरणात राहून किंवा सामर्थ्यामध्ये राहून ती त्याच्या सूचनेनुसार लगेच क्षणार्धात सगळं ब्रह्मांड निर्माण करत असते. क्षणार्धात सगळं ब्रह्मांड त्या ठिकाणी विनाश करत असते. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. तर बघायला जर गेलं तर माया या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता आडळे. वाटतं आपल्याला आहे, सगळं आहे, हे आहे, ते आहे, मी आहे, माझं आहे, हे याचं आहे, हे तसं आहे. पण विचार घेता तरी नाडळे. पण सत्य ज्याला कळलं, ज्ञान सगळ्या तत्वांचा अभ्यास झाल्यानंतर ही सगळी तत्त्व त्या ठिकाणी एक एक बाजूला करत राहिल्यानंतर प्रत्यक्षात आपलं किंवा माझं किंवा हे प्रकृतीचं किंवा हे मायेचं हे काहीच उरत नाही. हा सगळा एक भासात्मक सगळा भाग उभा राहत असतो. जसा एखादी मोठी दोरी असते, जाड दोरी असते, तिच्यातले एक एक धागे जर उकलत गेले तर शेवटी खाली काहीच उरत नाही. तसंच आहे एक सगळं जर आपण ज्ञानात्मक भूमिकेतून शोधत गेलो, एक भगवंताला आठवत गेलो, उपासना करत गेलो,
त्याचा होत गेलो स्वतःचा मीपणा त्या ठिकाणी कमी करत गेलो ना, तर मग काहीच उरत नाही. मीपणा असेल, अज्ञान असेल की सगळं माझं वाटतं, माझं मग सगळं दुःखदायक वाटतं, हे असंच व्हायला पाहिजे होतं असं वाटतं. सगळं भगवंताचं झालं की मग त्या ठिकाणी असं काहीच उरत नाही की हे असंच झालं पाहिजे किंवा ते तसंच झालं पाहिजे. जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांचे. म्हणून आता या मायेचा पार आपण इकडे लावायला जातो. मायेच्या बळानं सगळं काही या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये सगळं मिळवायला जातो किंवा मायेसाठीच सगळं करायला जातो. हे सगळं वरी सगळं वैभवाचं, धनाचं, हे सगळं मायेसाठीच आपण करत असतो. पण म्हणून आपल्याला समाधान, सुख, शांतीची अवस्था प्राप्त होत असते का? नाही. का होत नाही? कारण तिचा पारच कोणाला लागणं मुश्किल आहे. ती अनंत आहे, ती अफाट आहे. मुळात ती मृगजळासारखी आहे असं मानलं जातं. म्हणून तिचा पार हा कळत नाही. म्हणून जसं एखाद्या मोठ्या मशीनची कळ अत्यंत छोटी असते, तसं या सगळ्या फापट पसारा असलेल्या मायेची सगळी कळ भगवंतापाशीच आहे. अर्थात एका नामापाशी आहे, अर्थात एका ध्यानापाशी आहे, एका उपासनेपाशी आहे. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. नाटक अंतरकळा म्हणजे काय? या सगळ्या घडामोडी ज्या घडतात ना, या सगळ्या हिच्यापासून घडतात. या सगळ्यांच्या मागची जाणीव तिच्यापासून आलेली असते. जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. पण ह्याच मायेला जर इकडे आम्ही भगवंती लावण्याचा प्रयत्न केला तर स्वानंद सोहळासुद्धा आमच्याकडे उभा हीच प्रकृती आम्हाला करून देते. म्हणून ही आता गाडी आहे, गाडीला घेऊन कुठे जायचं हा जर त्याचा प्रश्न आहे. एखाद्याने त्या गाडीला जर अवगुणासाठी नेलं तर ती गाडी वाईट आहे असं म्हणता येणार नाही. आणि एखाद्याने जर त्याच गाडीला सत्शास्त्र श्रवणासाठी नेलं, काही कुठेतरी एखाद्या सत्कर्मासाठी नेलं, श्रीसेवेसाठी नेलं, तर ती गाडी वाईट, गाडी खूप चांगली आहे असंही काही म्हणता येणार नाही. गाडी ही साधन मात्र आहे. त्या गाडीला कुठे न्यायचं हे आमच्या सगळ्या विवेकावर अवलंबून आहे. पण त्या गाडीला जर आम्ही भगवंती लावलं, सत्कर्मासाठी नेलं, तर स्वानंद सोहळा आम्हाला उभा करता येतो. ज्ञानशक्ती वाढून हा सगळा स्वानंद सोहळा उभा करता येतो. ज्ञानाशिवाय काहीच नाही. नुसते सोपस्कार करून काही उपयोगाचं नाही. सोपस्कार करावे, सगळ्या पूजाविधी कराव्या, पण ज्ञानात्मक भूमिका असणं अत्यंत गरजेचं आहे. एक विवेकी भूमिका. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. आणि हे सगळं सौंदर्य, हे सगळं तेज अर्थातच सूर्यापासून आलेलं आपल्याला वाटतं, पण सूर्य हे तिचंच रूप आहे. जे शब्दी वदोन उभा संसार नासी. आणि या सगळ्या संसारामध्ये नाशिवंत जे काही आहे ते सगळं तिचंच रूप आहे. जे मोक्षश्रिया महामंगळा. पण तिच्या सगळ्या नियंत्रणातून किंवा तिच्या सगळ्या उपासनेतून, उपासनाही तीच करून घेते ती, पण तेव्हा मात्र ती मोक्षापर्यंत मनुष्याला घेऊन जाते. महामंगळा, ती मांगल्याचं प्रतीक आहे. मांगल्याची जननी ती आहे. पण जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी, तिच्यासाठी सत्वगुण धारण करावा लागतो. तिला सत्वगुण अत्यंत प्रिय आहे. सत्वगुणे वाढे भगवतभक्ती, रजोगुणे त्या ठिकाणी मनुष्याला पुनरावृत्ती प्राप्त होत असते आणि तमोगुणे अधोगती. सत्वगुण अर्थात एक मनाचा निर्मळपणा, एक उत्तम सद्वस्तूंचा हव्यास, एक ईश्वर भक्तीची आवड, एक परोपकार, इतरांचं कल्याण व्हावं, इतरांचं सुख मला बघता यावं, इतरांच्या सुखात मला सहभागी होता यावं,
इतरांचं सुख बघून मला मत्सर वाटू नये. मला त्या ठिकाणी म्हणता आलं पाहिजे की बाबा तू घेतलं ना, छान झालं. आता तुझ्यासोबत मलाही एखाद्या वेळेस तुझ्या या वस्तूचा लाभ घेता येईल. ही अशी जीवनकळा आपण बनवली पाहिजे. हिला जीवनकला म्हटलं जातं. कळा याचा अर्थ काय? कला. जीवन जगण्याची ही कला आहे. जीवनाकडे कोणत्या दृष्टीनं बघावं, एक माझं म्हणून सगळं बघावं. जैसे देहा तैसे देवा. इतरांना जे आपण ट्रीटमेंट देऊ तीच ट्रीटमेंट आपणाला लागू होते, तीच ट्रीटमेंट देवाला लागू होते. म्हणून ही जीवनकळा आपण या ठिकाणी शिकलो पाहिजे. सत्वगुण आपण धारण केला पाहिजे. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती. आणि आधीच समर्थांनी सांगितलं की भगवंताला हिच्याशिवाय कार्य करता येत नाही. नुसती प्रकृती कार्य करू शकत नाही. एखादं मशीन आहे, पंखा आहे, त्याच्यामध्ये वीज नसेल तर पंखा फिरू शकत नाही. आणि नुसती वीज असेल पण पंखाच नसेल तर हवा पण लागणार नाही. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती. विस्तारे वाढली इच्छाशक्ती. जे कळीकाळाची नियंती सद्गुरू कृपा. आणि सद्गुरू कृपेतून ही सगळी माया आपणाला साह्यभूत ठरत असते. ही माता शारदा आपल्या अंतरी प्रकट होत असते. हेच आपल्या इच्छाशक्तीचं रूप आहे. तर एखाद्याकडे इच्छाशक्ती प्रबळ असते आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरच तो सगळे कार्य साधत असतो. एखाद्याचं कार्य नाही साधत. तर अशा वेळेस ना आपण या माता शारदेचं आवाहन केलं पाहिजे. एक भगवंताचं स्मरण तर करावंच लागतं, पण या भगवंताच्या स्मरणानंतर या माता शारदेचं सुद्धा आवाहन जर आपण केलं तर आपल्याकडे इच्छाशक्ती वाढते. एखाद्याला एखादी समस्या असते की एखाद्याचा मुलगा अभ्यास करत नाही, किंवा एखादा काम करत नाही, कष्ट करत नाही, व्यवसायात त्याचं मन लागत नाही, किंवा त्याचं आवडीचं कार्य जे काय असेल ते त्याला सापडत नाही, आणि काहीतरी रोजगाराची समस्या आहे किंवा इतर काही समस्या आहे. ह्याच्यावर उपाय काय? तर इच्छाशक्ती. त्यांच्याकडे इच्छाशक्तीचा अभाव असतो. जे कळीकाळाची नियंती सद्गुरू कृपा. मग त्यासाठी आधी काय करायला लागेल? तर सगळ्यात आधी सद्गुरू कृपा पाहिजे. सद्गुरू पाहिजे, सद्गुरू भक्ती पाहिजे, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना पाहिजे, सद्गुरू कार्यावर विश्वास पाहिजे. हे झाल्यानंतर काय? विस्तारे वाढली इच्छाशक्ती. हा सद्गुरू कृपेचा, भगवत भक्तीचा, हा विश्वासाचा विस्तार वाढल्यानंतर मग माता शारदा आपल्याकडे साह्यभूत होते. इच्छाशक्ती आपली प्रबळ होते आणि तिच्या रूपानं मग तो ईश्वरच कार्य करतो. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार. भव सिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. आता श्रवण करतो, उपासना करतो, पण तिच्यातून आनंद का प्राप्त होत नाही? कारण प्रकृती म्हणा किंवा माया म्हणा किंवा ही माता शारदा म्हणा, तिचं अस्तित्व त्या ठिकाणी प्रकटलेलं नसतं. हे केव्हा प्रकटेल? जेव्हा आपण हे सगळे आपले तन मन धन सर्वांगाचे करुणा कान मना सज्जना भक्तिपंथीची जावे. तन मन धन आपण सगळं भक्तिमार्गामध्ये लावू. तन मन धन म्हणजे ही आपली मायाच आहे, ही शारदाच आहे, ही प्रकृतीच आहे. ही जेव्हा आपण भगवंती लावू तेव्हा मग ती भगवंताचा विचार आपणापर्यंत पोहोचून देते. मग आपल्याला विवेक कळतो, मग आपल्याला आनंद कळतो. आनंद किती मिळतो ही कसोटी आहे. आपण जोपर्यंत मनापासून सहभागी होत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीचा आनंद मिळणे शक्य नाही. म्हणून मनापासून आपली उपासना घडावी यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे आपलं कुठे लक्ष राहणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण ध्यान आपलं त्या एकेका मण्यावर म्हणा किंवा त्या एकेका ओळीवर म्हणा किंवा त्याच्या अर्थावर म्हणा हे लागणं अभिप्रेत आहे. मग तेव्हा परमार्थ मार्गीचा विचार कळून येतो आणि सगळे बंध, सगळ्या आपल्या आतल्या गाठी, आपल्या सगळ्या समस्या अडचणी लगेच तिथे बाजूला होतात, तिथेच सुटतात. भव सिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे.
ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. आणि तिचे रूपे अनेक आहेत. ती अंतरीसुद्धा आहे आणि बाहेरसुद्धा नटलेली आहे चतुर्विधा प्रकारे. आणि तीच मोक्षश्री आहे. मुक्तीचे रूपसुद्धा तिच्यापासूनच निर्माण होतात. कारण साधी गोष्ट आहे, जिच्यामध्ये अडकलेला आहे तिच्यापासूनच मुक्त व्हायचं आहे. असा हा साधा सरळ भाग आहे. आता मी एखादी वस्तू धरून ठेवलेली आहे, तिला सोडली तरच मला मुक्ती आहे. म्हणून तीच चतुर्विधा मुक्तीचं रूप आहे. तिला इकडे लावलं, भगवंती लावलं की मग चतुर्विधा प्रकारे संचली. ती अंतर्बाह्य मनुष्याला मोकळा करत असते. तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. आता वाचेची रूपंसुद्धा तिचीच आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी. तीच काय करते, तीही वाचा अंतरी आले. अंतरी स्फुरण तिच्यापासूनच आणि वैखरीच्या रूपानं ती प्रकट करते. म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. म्हणून हे जे काय आहे ना ते सगळं तिचंच आहे. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासुनी सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जयेचा. आणि ती ब्रह्मादिकांची जननी आहे. हे आपण आधीच बघितलं की मूळ पुरुषापासून ही मूळ प्रकृती, म्हणजे जसा श्री गणेश त्या आदी नारायणाचं रूप आहे, आदी नारायणाचं प्रतीक म्हणून त्याची आम्ही पूजा करतो, तशी शारदा ही त्या मूळ प्रकृतीचं सगळं रूप आहे. जरी ती ब्रह्मयाची सुता असली तरी प्रत्यक्षात ती सुद्धा आधीच त्या मूळ पुरुषासोबत, मूळ संकल्पासोबत प्रकट झालेली आहे. आणि ती नंतर शारदा म्हणून, सरस्वती म्हणून कार्याला आली. आणि म्हणूनच तिला ब्रह्मादिकांची जननी म्हटलं जातं. हरिहर, विष्णू, महादेव हे सगळे तिच्यापासून प्रकट झाले. सगळ्यांची आई ती आहे असं म्हटलं जातं. कारण या सगळ्यांचा पुरुष ज्या अर्थी परब्रह्म आहे, मूळ पिता ज्या अर्थी परब्रह्म आहे, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. तो देवराय जर असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी एक प्रकृती असायलाच पाहिजे. तर ती ही आहे. कारण नुसत्या पुरुषापासून काहीच निर्माण होत नाही. जे काय आहे ते सगळं प्रकृती आणि पुरुषापासून आहे. मग अशा प्रकारे ह्या तिन्ही लोकांचा विस्तार देखील तिच्यापासूनच निर्माण झालेला आहे. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. आणि मग आपण आतापर्यंत हे जाणलंच की आपल्या अंतरीची जी स्वरूप स्थिती आहे, ही जरी ही प्रकृती, ही मूळ माया बाहेर दिसत असली पण तिचं कंट्रोल आपल्या आतमध्ये आहे. बाहेरच्या गोष्टी म्हणूनच आपल्याला आपल्या आतून नियंत्रित करता येतात. बाहेरच्या अडथळे, उपाधी, अडचणी आहेत ना, म्हणून त्याला मलमपट्टी बाहेरून लावून तात्पुरता फरक पडू शकतो. जसं बाहेरून ताप आला म्हणून काय फक्त आम्ही बाहेरून अंग पुसतो का? नाही, अंगही पुसतो, पण त्यासोबत आतूनसुद्धा गोळ्या घ्याव्या लागतात. आतमध्ये भगवंताचं ध्यान हीच या सगळ्या बाहेरच्या सगळ्या प्रकृतीला कंट्रोल करण्याची गोळी आहे. आतमध्ये भगवंताचं चिंतन, आतमध्ये भगवंताचे विचार, आतमध्ये भगवंताची उपासना, हे जर असेल ना, आतमध्ये निवांत होण्याचा प्रयत्न करायचा, आतून निर्मळ होण्याचा प्रयत्न करायचा. बाहेरचे लोक मला निर्मळ म्हणतील न म्हणतील, बाहेरचे लोक मला चांगलं म्हणतील न म्हणतील, हे फारसं विशेष नाही. पण आतून आम्ही निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती जर प्राप्त केली ना, बाहेरचं सगळं जग आमचं असेल. जे योगियांचे ध्यानी, जे साधकाचे चिंतनी, जे सिद्धाचे अंतःकरणी समाधी रूपे. मग तिला निवांत निर्मळ निश्चळ कसं करायचं? तर ध्यान आहे. ध्यान कोणाचं ध्यान करायचं? कोणाचंच ध्यान करू नये, हेच खरं ध्यान आहे. कारण तो मूळ पुरुष आपणच आहोत, ते सामर्थ्य आपणच आहोत. फक्त आपल्याला ते
आठवायचं आहे, ते स्मरायचं आहे, त्याची उजळणी करायची आहे, याला ध्यान म्हटलं जातं. निवांत निश्चळ होऊन बसणे आणि सोहम भावाने सगळे बसणे. मीच आहे, माझ्यातच आहे, माझ्यापासूनच हे सगळं प्रकट झालेलं आहे असं म्हणून आपल्या सगळ्या अंतर आज्ञाचक्रावर अर्थात दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये ध्यान लावणे, याला ध्यान म्हटलं जातं. जे साधकाचे चिंतनी आणि जे सिद्धाचे अंतःकरणी समाधी रूपे. अंतःकरणामध्ये चिंतनामध्ये आपण हेच भगवंताचं चिंतन, हेच भगवंताचं ध्यान, हेच भगवंताचं गुणगान, हे भगवंताची चिंता सतत जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मग निर्मळता, निश्चळता, निवांतता या भूमिका आपल्यापासून लांबच राहतील. जे निर्गुणाची ओळखणं, निर्गुण काय असतं तर ते ह्या सगळ्या प्रकृतीला स्थिर केल्यानंतर किंवा ह्या सगळ्या मायेचं ध्यान केल्यानंतर किंवा या सगळ्या मायेला ध्यानात बसवल्यानंतर किंवा या मायेला नामस्मरणात लावल्यानंतर आपल्याला कळतं. जे अनुभवाची खुणं, पण मग ती अनुभव मात्र फार देत असते, आनंद आमच्या परेमध्ये, आमच्या जीवनामध्ये भरून देत असते. जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, आणि मग व्यापकपण आम्हाला कळायला येतं. आम्ही आतमध्ये बघायचं, आम्हाला बाहेरचं विश्व कळायला लागेल. आम्हाला आतमध्ये आम्ही जेवढं आतमध्ये सूक्ष्म बघू तेवढं आम्हाला बाहेरचं सगळं ज्ञान व्हायला लागेल. संता घरची उलटी खुणं. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपे जयेसी स्तविती प्राणी मात्र. सगळे वेद शास्त्र पुराणं तिचं स्तवन करतात, तिला वंदन करतात. आपणही तिच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळं वेदांचं शास्त्रांचं सगळं ज्ञान ते आपल्या अंतरी भरून देते. म्हणूनच अशा वेगवेगळ्या कथा आपण ऐकतो की एखाद्याला विभूती लावली आणि तो फाडफाड वेद बोलायला लागला. का बोलायला लागला? ती विभूती म्हणजे काय? ती विभूती म्हणजे एक थोडक्यात त्याचं सगळं चित्त, एक सगळं कुठेतरी त्या आज्ञाचक्रापाशी म्हणा किंवा कुठेतरी त्या अंतरी ते महापुरुष त्यांच्याकडच्या असलेल्या सगळ्या विद्येने घेऊन जात असतात. तिथे ही सगळी माता शारदा असतेच, तीच वेदांची जननी आहे आणि तीच मग वेद बोलायला लागते. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जय करता परमात्मा ऐसे बोलीजे. तिच्याकरता परमात्मा आहे, परमात्मा करता ती आहे आणि तिच्यापासून परमात्म्यालाच मिळवायचं आहे आणि परमात्म्याला तिच्याकरवीच कार्य करून घ्यायचं आहे. हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला. बाहेर बाकीचं सगळं तो शोधण्यासाठी जातच नाही. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, हे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेक्ती मात्र. हे सगळं विद्या कळा सिद्धी बुद्धी हे कुठून मिळतं तर त्या सूक्ष्म वस्तूच्या नेप्ती मात्र, म्हणजे फक्त काय एका जाणीवेतून मिळतं, एका ध्यानातून, एका 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 प्रेमातून, एका सगळ्या आनंदातून मिळत असतं. म्हणून त्या एका सूक्ष्म वस्तूला शोधणे, तिची शुद्ध राहणे हेच आमचं मुख्य काम असलं पाहिजे. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता दे. आणि या सगळ्या भक्तीतून, या सगळ्या अंतरस्थितीतूनच मग मनुष्याकडे सायुज्यता उभी राहते. जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लागवी, जे थोर थोरासी गोवी जाणपणे. ते ईश्वराचं सगळं रूप घेऊन आमच्याकडे येत असते किंवा ईश्वराचं कार्य तिच्या माध्यमातून पूर्ण होत असतं किंवा ईश्वर तिच्या माध्यमातून लीळा करत असतो. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. आणि एक थोडक्यात तिची व्याख्या समर्थांनी करून दिली. दिसतं भासतं शब्दांमध्ये जे आहे ते सगळं रूप या शारदेचं आहे. स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. पण हे सगळं ओळखण्यासाठी, हे सगळं जाणण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी भक्ती ध्यान भजन कीर्तन उपासना जे काय असेल ते सगळं हिचाच सगळ्या योगानं घडत असतं. म्हणून या मायेला आपण, या माता शारदेला आपण शरण गेलं पाहिजे
आणि हिच्या करवी ईश्वराचा शोध घेतला पाहिजे. मनोनी थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तैसी माझा नमस्कार तदांशीची आता. हरिहर ब्रह्मादिकांपेक्षाही श्रेष्ठ भूमिका जिची आहे, कारण ती त्या सगळ्यांची जननी आहे. परब्रह्मानंतर तिचंच अस्तित्व आहे. अशा या मूळ शारदेचं स्तवन आपल्याकडून, अर्थात आपल्या या सगळ्या देहप्रकृतीकडून घडावं, किंवा ही देहप्रकृती मूळ पुरुषाकडे लागणे हेच शारदास्तवन आहे. तयेसी माझा नमस्कार तदांशीची आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.